केज तालुक्यातल्या टाकळी इथं मयत विलास घुले यांच्या कुटुंबियांच्या सामुंतावर भेटीसाठी माजी मंत्री धनंजय मुंडे हे टाकळीमध्ये दाखल झालेले आहेत। आमदार धनंजय मुंडे यांनी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये विलास घुले हत्या प्रकरणी आवाज उठवला होता आणि या प्रकरणी अद्याप 9 आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे। धनंजय मुंडे यांच्या मागणीनंतर विशेष पथक सुद्धा स्थापन करण्यात आले आहे। स्वतः आमदार धनंजय मुंडे हे कुटुंबियांच्या सांत्वनपर भेटीसाठी दाखल झाले। सध्या बीडमधलं विलास घुले हत्या प्रकरण हे गाजतंय आणि त्याच संदर्भात घुले कुटुंबियांच्या भेटीला स्वतः धनंजय मुंडे हजर झालेले आहेत। सांत्वनपर भेटीसाठी ते सध्या तिथे दाखल असून कुटुंबियांशी चर्चा करतात। या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी योगेश पाटील यांच्याकडनं। योगेश, धनंजय मुंडे स्वतः घुले कुटुंबियांच्या भेटीला गेलेले दिसतात, काय अधिक माहिती? नक्कीच बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले या तरुणाची काही दिवसापूर्वी हत्या झालेली होती आणि याच हत्या प्रकरणी आमदार धनंजय मुंडे यांनी अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये आवाज उठवला आणि यानंतर यासाठी दाखल होऊन या प्रकरणातील 9 आरोपींना अटक केलेली आहे। आणि आज स्वतः आमदार धनंजय मुंडे केजच्या टाकळी गावामध्ये जाऊन त्यांनी कुटुंबियांची सांत्वनपरते भेट घेतात, संवाद साधतात, नेमकी कशामुळे हे प्रकरण घडलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांना धीर देण्याचं काम आमदार धनंजय मुंडे करतात। या ठिकाणी कुटुंबियांसोबत संवाद साधताना आपल्याला आमदार धनंजय मुंडे पाहायला मिळतात। एकंदरीत पाहायला गेलं तर या प्रकरणामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं देखील नाव या ठिकाणी समोर आलेलं होतं किंवा पुराणी जबाबामध्ये खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाचं नाव आल्यामुळे या प्रकरणाला वेगळं वळण लागलं होतं। नक्कीच योगेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आताची ही बीड मधली दृश्य आहेत। धनंजय मुंडे घुले कुटुंबियांच्या भेटीला गेलेत।